श्री स्वामी समर्थ। या देवी सर्वभूतेषु मा स्कंद माता रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। तर आजचा शारदीय नवरात्रीचा पाचवा दिवस हा मा दुर्गेचं पाचवं स्वरूप मानणाऱ्या स्कंद मातेला समर्पित केला जातो। स्कंद माता ही चतुर्भुज आहे, तिचं वाहन सिंह आहे आणि तिच्या हातात कमळाचं फूल आहे। स्कंद माता ही प्रेम आणि वात्सल्याचं प्रतीक मानलं जातं। कुमार कार्तिकेयांची ती माता आहे असं म्हटलं जातं आणि कुमार कार्तिकेयांनाच स्कंद असं म्हणतात आणि त्यामुळेच दुर्गेच्या या पाचव्या रूपाला स्कंद माता असं संबोधलं जातं। स्कंद माता देवीचं व्रत हे मुलांच्या दीर्घायुष्यासाठी अतिशय फलदायी असं मानलं जातं। स्कंद माता देवीचं व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते। स्कंद मातेची पूजा अर्चा करताना विशेषतः तिला लाल रंगाचं फूल वाहावं आणि अक्षता वाहाव्यात। त्याचबरोबर सौभाग्य अलंकार सुद्धा अर्पण करावे। स्कंद मातेला केळीचा समावेश असलेला नैवेद्य दाखवावा। स्कंद माता ही सौर मंडळाची अधिष्ठात्री मानली जाते। आजच्या दिवसात दुर्गेच्या या पाचव्या रूपाची स्कंद मातेच्या रूपात पूजा अर्चा केली जाते, तिच्यासाठी प्रार्थना केली जाते। आई तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ जगदंब।